दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अरुण मारुती जाधव, जिल्हा परिषद सदस्य कसबा वाळवे, जिल्हा परिषद मतदारसंघ कोल्हापूर, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व पशुसंवर्धन समिती सदस्य, अध्यक्ष राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समिती, गटनेते जिल्हा परिषद शिवसेना. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर गटाच्या सौ जयश्री सर्जेराव पाटील यांनी 308 मतांनी विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत सौ जयश्री सर्जेराव पाटील यांना 658 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ सुवर्णा सर्जेराव कांबळे यांना 350 मते मिळाली. त्यामुळे जयश्री पाटील या 308 मतांच्या फरकाने विजयी ठरल्या. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. विजयानंतर बोलताना सरपंच सौ जयश्री पाटील म्हणाल्या की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून आरोग्य व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे हे प्राधान्य असेल. पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या निधीतून गावासाठी विकास कामे मार्गी लावली जातील असे त्यांनी सांगितले. तसेच निवडून दिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थ व नेत्यांचे आभार मानले. दरम्यान मंगळवारी झालेल्या मतदानात 1016 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण 78.21% मतदानाची नोंद झाली होती. या ग्रामपंचायतीची 3 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या सौ रीना प्रवीण पाटील या बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न गावपातळीवर झाला होता. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सौ सुवर्णा कांबळे यांचा अर्ज कायम राहिल्याने निवडणूक अटळ ठरली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ही पोटनिवडणूक काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.